महाराष्ट्र के धुले जिले में 1.5 करोड़ रुपए की लूट का सनसनीखेज मामला सामने आया है, जिसे अब तालुका पुलिस ने सुलझा लिया है। घटना पुरमेपाड़ा गांव के पास की है, जब सूरत निवासी कल्पेश भाई पटेल लखनऊ से मुंबई जा रहे थे। रास्ते में स्विफ्ट डिजायर कार में आए कुछ अज्ञात लोगों ने उनका रास्ता रोका, चाकू के नोक पर उन्हें धमकाया और उनके पास मौजूद 1.5 करोड़ रुपए लूट लिए। इस मामले की जब पुलिस ने गहराई से जांच की तो चौंकाने वाला खुलासा हुआ। लूट की साजिश कल्पेश भाई पटेल के ही चालक ने अपने साथियों के साथ मिलकर रची थी। पुलिस ने चारों आरोपियों को सूरत से गिरफ्तार कर लिया और अब तक 1.5 करोड़ में से 22 लाख रुपए की नगद राशि बरामद की गई है। मामले की जांच जारी है। दिनांक 5/7/25 रोजी सकाळी 5 वाजताच्या सुमारास पुरमेपाडा गावाजवळ एक धाडसी दरोडा एका स्कॉर्पिओ गाडीवर घालण्यात आला होता। याच्यामध्ये जवळपास 8 आरोपी होते। यातील आरोपींनी यातील चालकांना चाकूचा धाक दाखवून आणि मारहाण करून त्यांच्या ताब्यातल्या गाडीमध्ये जवळपास 1,50,00,000 रुपये असे जबरीने चोरून नेले होते आणि त्या बाबतीत दरोड्याचा गुन्हा दिनांक 6/7 रोजी दाखल करण्यात आला तालुका पोलीस स्टेशनला। या तपासात जशी घटना घडली त्याप्रमाणे त्या वेळेपासून टीम कामाला लागल्या धुळे तालुका पोलीस स्टेशनची आणि त्यामध्ये आम्हाला अवघ्या 90 तासाच्या आत यश मिळालेलं आहे। या यशामध्ये आतापर्यंत आम्ही 4 आरोपी ताब्यात घेतलेले अटक केलेले आहेत आणि त्याचबरोबर या केलेल्या रकमेपैकी 42 लाख रुपये या आरोपींकडून हस्तगत केलेले आहेत। गुजरातमध्ये जाऊन अतिशय धाडसीरित्या आमच्या टीमने काम केलेलं आहे। याच्यामध्ये 3 टीम स्थापन करण्यात आले होते त्या तालुका पोलीस स्टेशनच्या। तिघं वेगवेगळ्या दिशांना काम करत होत्या। त्याच्यामुळे लवकर यामध्ये यश मिळालं। पॉईंट टू पॉईंट तपास केला, अथक असा तपास केलेला, बिलकुल चूक कोणी घेतली नाही। हे या बाबतीत आम्हाला सतत मार्गदर्शन आमच्या साखरी डिव्हिजनचे माननीय DPO बांबळे सर, त्याच्यानंतर ॲडिशनल SP काळे सर आणि माननीय SP साहेब श्रीकांत दिवले सर यांनी अतिशय मौलिक मार्गदर्शन वेळोवेळी केलं आणि यामुळे हा गुन्हा उघड झालेला आहे आणि अधिक तपास चालू आहे। पुढे अजून आरोपी आणि जास्तीत जास्त रक्कम आम्ही हस्तगत करत आहोत।